जजसेल ही माझ्यासाठी महत्त्वाची. माझ्यावरील 353 हा जनसेवेचाच एक भाग. कोमलताई पाटील, पूर्णविराम. चोपा तालुक्यातील चहाडी येथील रहिवासी व रावेर लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सौ कोमलताई बापूराव पाटील यांना जनतेतून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत जजसेल ही आपल्यासाठी महत्त्वाचे असून चहाडी तालुका चोपा ग्रामपंचायत मध्ये जनतेची महत्त्वाची कामे होत नसल्याने ग्रामसेवकाशी टोकाचा वाद निर्माण झाला व शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून ताईंवर भारतीय दंडविधान कलम 353 दाखल करण्यात आला व ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सदरची केस कोर्टात सुरू असून न्यायालयात योग्य तो न्याय आपणास मिळेल. रावेर लोकसभा मतदारसंघातून आपणास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून विरोधकांची पायाखालची वाळू सरकत असून जनतेचा विश्वास बघता विजयाचे दावेदार आपण निश्चित बनवून शकतो असा विश्वास कोमलताई पाटील यांनी प्रसार माध्यम प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला आहे. सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, चोपा. प्रॉपर चहाडी राहणारे मी चहाडी ग्रामपंचायतला लिपिक क्लर्क म्हणून कामाला होते आणि त्या ग्रामपंचायतीला काही भ्रष्टाचार होत असताना ग्रामसेवक व माझ्यात तुतुमेवे झाल्यामुळे मी त्या तुतुमेच्या ह्याच्यात मी ग्रामसेवकावर हात उचलला आणि माझ्यावर शासकीय कामात अडथळा म्हणून 353 हा गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्याचा अजूनही न्यायालयीन चालू आहे आणि चहाडी ग्रामपंचायतला ग्रामसेवकाच्या विरोधात जेही मी व्हिडिओकडे सादर केलेली कागदपत्रे त्याच क्षणी त्यांना निलंबित केले गेले आणि शासनाच्या केस तर अजून चालूच आहे. जो निर्णय लागेल तो पुढे बघितला जाईल. तुम्ही पण त्या ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर होते ना? हो, मी स्वतःच मला तो भ्रष्टाचार दिसत होता. त्या भ्रष्टाचारामुळेच मी ग्रामसेवकांना विचारात आलं की सदरून ह्या जनतेकरता जे कामं चालू आहेत, समाजाकरता जे कामं चालू आहेत, इथे कुठेतरी चुकतंय हे दाखवले असल्यास त्यांनी त्यांचे कामं दबवण्याकरता त्यांनी माझ्याशी त्यांचं माझं तुतुमेमे झालं. त्या क्षणीच मी त्यांच्यावर हात उचलल्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्याला 1 वर्षापूर्वीपासून माझ्यावरती तो गुन्हा 353 चालू आहे. तुम्ही आता रावेर लोकसभा लढताय ना? गुन्हा असल्यावरही मी जाहीर करते की मी रावेर लोकसभेमध्ये उमेदवारी म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि मला निश्चितच माहिती आहे की मी 353 ही झालेली असेल तर मी समाजाकरताच लढलेली आहे. त्याच्यामुळे समाज मला न्याय देईल, जनता मला न्याय देईल, त्याच्यासाठी मी सामोरे जाण्यासाठी तयार आहे. मग ते ग्रामसेवक निलंबित झाले का? त्या मोजून माझ्यावर ज्या दिवशी 353 झाली मोजून 17व्या दिवशी ग्रामसेवकांना निलंबित लेटर आलेलं होतं. अजून दुसऱ्या गावातनं बी निलंबित केलंय का त्यांना? एरोंडल, मारवड या ग्रामपंचायतीही निलंबित त्यांचं लेटर आहे. म्हणजे तुमच्याकडनं भक्कम बाजू आहे? त्यांच्यावर आतापर्यंत 3 निलंबित लेटर निघालेले आहेत ग्रामसेवकांवर. म्हणजे तुम्ही जे काम केलं ते 100% बरोबर केलंय समाजासाठी? 2 वेळेस ते सुटून गेले पण तिसऱ्या वेळेस त्यांनी समजा माझ्यावर 353 गुन्हा दाखल केला पण तिसऱ्या वेळेस जनतेला त्यांचं मी उघड पाडून दिलं. त्याच्यामुळे मला माझ्या स्वतःवर अभिमान आहे की मी चुकीचं काहीच केलेलं नाहीये.